विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. आजचं लेक्चर आपल्याला समजण्याच्या दृष्टीने बघा महत्वाचं ठरेल. ठीक आहे, म्हणजे असं ऍज सच ह्याचा खूप काही मोठा फरक पडेल चॅप्टरवर असंही नाही, परंतु समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून हे लेक्चर महत्वाचं ठरेल. बघा, आजचं लेक्चर आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे आपण प्रिव्हियस लेक्चरला डिराईव्ह केलं. काय? जूल्स हिटिंग लॉ H इक्वल्स टू I² RT. मग आता हिटिंग इफेक्ट ऑफ करंट कशाला म्हणायचं? व्हेन रेजिस्टर इज कनेक्टेड in an electrical circuit, heat is produced in it due to the current. म्हणजे जेव्हा जेव्हा केव्हा आपण रेजिस्टर त्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये प्लेस केलं, त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होते ड्यू टू करंट, आणि त्यालाच आपण म्हणतो हिटिंग इफेक्ट ऑफ करंट. ठीक आहे. यूज ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कुठं कुठं होतं बघा. यूज कुठं कुठे केलं जातं? मग हे हिटिंग इफेक्ट पहिली तर गोष्ट वॉटर बॉयलर, म्हणजे जस्ट मी थोडेसे एक्झाम्पल घेतलेत. ठीक आहे. एक तर गोष्ट वॉटर बॉयलर मध्ये जेव्हा आपण हीटर लावतो तेव्हा पाणी गरम होतं, त्याच्यामध्ये एक यूज केला जातो. दुसरी गोष्ट इलेक्ट्रिक कुकर मध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीचं कुकर वापरतो तेव्हा ते अन्नपदार्थांना गरम करण्याचं काम करतं, शिजवण्याचं काम करतं. तिसरी गोष्ट इलेक्ट्रिक बल्ब मध्ये, आता टंगस्टनचं जेव्हा आपण इलेक्ट्रिक बल्ब यूज केला तेव्हा तिथं आपण जर बल्बला जर हात लावला तर तो बल्ब गरम झालेला असतो बघा. तेच हिटिंग इफेक्ट त्यांना दाखवत असतो. ठीक आहे. तिसरी गोष्ट, मग आता नेक्स्ट पॉइंट काय म्हणतो? इलेक्ट्रिक कंडक्टर्स हॅव्हिंग हायर रेजिस्टिव्हिटी आर युज्ड. म्हणजे ज्या ज्या इलेक्ट्रिक कंडक्टर्सला रेजिस्टिव्हिटी हाय आहे त्या मटेरियल्सला आपण इथं यूज करतो. ठीक आहे. बघा, इलेक्ट्रिक कंडक्टर जे होते हायर रेजिस्टिव्हिटीचे ते कोणकोणते होते? कॉइल फ्रॉम निक्रोम अलाय इन इलेक्ट्रिक कुकर. म्हणजे निक्रोम अलायचं काय होतं? कॉइल यूज केलं जातं इलेक्ट्रिक कुकर मध्ये हिटिंग इफेक्ट दाखवण्यासाठी. दुसरी गोष्ट टंगस्टन वायर इन इलेक्ट्रिक बल्ब. तेही तुम्ही पाहिलं असेल की इलेक्ट्रिक बल्ब जे जुने बल्ब होते त्या बल्ब मध्ये टंगस्टन वायर यूज केलं जायचं. ठीक आहे. बिकॉज ऑफ करंट वायर गेट्स हिटेड नियरली 3400 डिग्री सेल्सिअस. नियरली दॅट मच सेल्सिअस पर्यंत हे वायर हीट व्हायचं, आणि त्याच्यामुळेच ते लाईट इमिट करायचं आणि प्रकाशित करायचं सगळ्या रूमला किंवा त्या पर्टिक्युलर एरियाला. आणि हॉट वायर ऑल्सो रेडिएट्स हीट टू सर्टन एक्सटेंट. मग जे हॉट वायर जे होतं तेही वायर सर्टन एक्सटेंट पर्यंत हीट रेडिएट म्हणजे करायचं. आता नोट पॉइंट आपल्याला एक दिला गेला. नोट पॉइंट काय म्हणतो? युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर 1 वॅट इज व्हेरी स्मॉल युनिट. हे जे युनिट आहे इलेक्ट्रिक पॉवरचं 1 वॅट युनिट हे खूपच स्मॉल युनिट आहे. कशासाठी? इलेक्ट्रिक पॉवर मेजर करण्यासाठी. ठीक आहे. मग आपण काय करतो? हेन्स 1000 वॅट और त्यालाच आपण 1 किलोवॅट म्हणू शकतो का? हा, 1000 वॅटला 1 किलोवॅट म्हणू शकतो. म्हणजेच 1000 वॅट और 1 किलोवॅट ह्या युनिटमध्ये आपण इलेक्ट्रिक पॉवर मेजर करण्याचं काम करतो. म्हणजे बघा, यूज टू मेजर इलेक्ट्रिकल पॉवर. इफ यू कन्सिडर 1 किलोवॅट युज्ड फॉर 1 आवर. आता आपल्याला ते कसं काढायचं, कसं मोजायचं हे आपल्याला सांगण्यात आलंय. म्हणजे आपण जर असं कन्सिडर केलं की एका आवरसाठी 1 किलोवॅट एनर्जी ही यूज केली आहे, म्हणजेच काय? 1 किलोवॅट आवर असं आपण त्याला इन जनरल लिहू शकतो. ठीक आहे. आता बघा, 1 किलोवॅट आवर. आता 1 किलोवॅट आवरला आपण कसं लिहायचं? 1000 इंटू वॅट म्हणजे किलोवॅट इंटू 3600 सेकंड्स. एका आवर मधले सेकंड्स 3600 सेकंड्स त्यांनी घेतले. ठीक आहे. मग आपल्याला त्याला रिअरेंज केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय भेटते बघा? 1 2 3 3 शून्य, हे 2 शून्य म्हणजे 3 2 5 शून्य, म्हणजे 36 इंटू 10⁵ वॅट सेकंड आपण लिहू शकतो. म्हणजे कसं बघा, इथं मध्ये लिहितो 36 इंटू 10⁵ वॅट सेकंड. पण आपण 36 ला पण काय केलं? 1/10 त्याचा, म्हणजे 10 ने त्याला कमी केलं, म्हणजे त्याचा पॉइंट वाढला. 3.6 इंटू 10⁶ वॅट सेकंड मी लिहू शकतो. हा, लिहू शकतो. म्हणजे आपल्याला 1 किलोवॅट आवरची व्हॅल्यू भेटली 3.6 इंटू 10⁶ वॅट सेकंड. पण आता बघा, आपल्याला माहिती आहे की जूल पर सेकंड म्हणजेच वॅट. मग आपण जूलला वॅट सेकंड मध्ये जर कन्वर्ट केलं, ठीक आहे, म्हणजे ते आपल्याला लक्षात ठेवायलाही सोपं जाईल. आता बघा, वॅट सेकंड हे 2 युनिट झाले, पण त्याला जर आपण एकामध्ये लक्षात ठेवू शकत असलो तर आपण त्याला असं कन्वर्ट करायचं की जूल पर सेकंड इक्वल्स टू वॅट. मग जूल इक्वल्स टू वॅट सेकंड. म्हणजेच काय? आपल्याला व्हॅल्यू भेटली 1 किलोवॅट आवरची 3.6 इंटू 10⁶ जूल. आता खूप वेळा असं होतं की आपण काय ऐकण्यात येते? आपल्याला ऐकण्यात येते की बिल्डिंग मध्ये फायर लागलेली आहे किंवा आग लागलेली आहे. ठीक आहे. मग ती आग कशामुळे लागली असेल असं तुम्हाला वाटते? त्याचा थोडासा बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ. काय? होम इलेक्ट्रिक कनेक्शन कन्सिस्ट. घरामध्ये जे जे कनेक्शन असतात त्याच्यामध्ये काय काय त्यांनी कन्सिस्ट करतात बाबा, काय काय त्यांनी अक्वायर करतात किंवा कशामुळे ते कनेक्शन बनलेले असतात. पहिलं आहे लाईव्ह वायर, जे जनरली ब्राऊन आणि ब्लॅक कलरचं असतं बघा.
दुसरी गोष्ट आहे न्यूट्रल वायर, जे ब्ल्यू कलरचं असतं जनरली, बरं का, मी असं म्हणत नाही की हेच कलर असतात, ठीक आहे, इन जनरल ते ब्ल्यू कलरचं असतं. आणि तिसरं आहे अर्थ वायर, येलो किंवा ग्रीन कलरचं, ठीक आहे. ह्या 3 वायरनी मिळून आपल्याला इलेक्ट्रिकल कनेक्शन बनले असते घरात. मग त्याच्यामुळे काय होतं, लाईव्ह आणि न्यूट्रल वायर जे आहेत त्यांच्यात पोटेन्शियल डिफरन्स जवळपास 220 व्होल्ट इतका असतो. आणि जे अर्थ वायर असतं ते ग्राउंडला बघा टच केलेलं असतं. घरी म्हणतात ना अर्थिंग केली का नाही, ते अर्थिंग करण्याचं कारण एवढंच की जर काही इलेक्ट्रिकल पोटेन्शियल जास्त वगैरे झालं ते अर्थ मध्ये ट्रान्सफर व्हावं आणि आपल्याला काही इजा होऊ नये, ठीक आहे. अशा प्रकारे म्हणून विचारतात की अर्थिंग केली का नाही, ते अर्थ वायर ग्राउंडशी कनेक्टेड असतं. मग आता काय होतं बघा, ड्यू टू फॉल्ट इन इक्विपमेंट, जर इक्विपमेंट मध्ये समजा एखादा वगैरे फॉल्ट वगैरे आला, इलेक्ट्रिक अप्लायन्स आहे आणि त्याच्यामध्ये जर फॉल्ट आला तर काय होतं, त्याच्यावरची जी कव्हरिंग असते ती प्लास्टिकची ती निघून जाते, ठीक आहे. मग आता कव्हरिंग निघून गेली तर काय होतात, 2 वायर तर एकसाथ जोडले गेले, ठीक आहे. मग त्याच्यावरची आता कव्हरिंग निघून गेली, ह्या 2 वायरची समजा ही आता 2 वायर असे चालल्यात, ह्याच्यावर ही जी कव्हरिंग होती ती कव्हरिंग निघून गेली. आता हे समजा आपण टोपण हे कव्हरिंग होते, आता हे कव्हरिंग आपल्या कॅप निघून गेल्या, ही कव्हरिंग निघून गेली. मग आता काय होतं, हे जे 2 आहेत वायर ते एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आता एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले, आता मग ह्या वायर मध्ये ही काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स आहे, ह्या वायर मध्ये ही काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स आहे, त्याच्यामुळे तर करंट फ्लो व्हायला, बरोबर आहे का नाही. मग ह्या दोघांच्या पोटेन्शियल डिफरन्समुळे ते काय होतं, लार्ज करंट फ्लोज टू प्रोड्युसिंग हीट. ह्या दोन्हीमध्ये भरपूर एवढं करंट फ्लो होतं की ते हीट प्रोड्यूस मोठ्या प्रमाणात किंवा लार्ज प्रमाणात करतं. आणि जर एखादा चुकून करून जर एखादा इन्फ्लामेबल सबस्टन्स असेल त्या वायरच्या नियर बाय, त्या हीटमुळे ते काय करतं, फायर कॅच करतं आणि त्या पूर्ण बिल्डिंगला आग लागली जाते. हे अशा प्रकारे हे आग लागण्याचं काम वगैरे जे होतं बघा, ठीक आहे. मग आता ह्याचं प्रिव्हेन्शन म्हणून आपण काय करायचं, ठीक आहे. बिल्डिंग जर फायर कॅच करत असेल तर त्याचं प्रिव्हेन्शन म्हणून आपण काय यूज केलं बाबा, प्रिव्हेन्शन म्हणून आपण यूज केलं फ्यूज वायर ऍज अ प्रिकॉशनरी मेजर. मग ते काय करते, फ्यूज वायर काय करेल, मग ऍज सुन ऍज हाय करंट फ्लोज इन द सर्किट, म्हणजे जसं जसं हाय करंट त्या सर्किटमध्ये पास होईल ते फ्यूज वायर होईल मेल्ट, आणि जर मेल्ट झालं तर ते करेल सर्किट ब्रेक, आणि सर्किटमध्ये जर गॅप पाडला तर करंटचं फ्लोच होणार नाही, आणि त्याच्यामुळं जे काही मिसअप होता, जे काही वाईट प्रसंग होता तो टाळला जाईल, ठीक आहे. मग आता तुम्ही ह्या फ्यूजचं आणखी एक उदाहरण म्हणून, ठीक आहे, समर जेव्हा आपल्याला उन्हाळा येतो त्या उन्हाळा डोक्यात आणा, ठीक आहे. उन्हाळ्यात काय होतं, हो संध्याकाळच्या टायमाला किंवा दुपारच्या टाइमला भरपूर सारे अप्लायन्सेस चालू असतात, म्हणजे भरपूर सारे अप्लायन्सेस चालू म्हणजे भरपूर सारी इलेक्ट्रिसिटी आपण ओढून घेतली, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कुठून ओढली, ट्रान्सफॉर्मर मधून. ती भरपूर सारी इलेक्ट्रिसिटी आपण ट्रान्सफॉर्मर मधून एकाच टाइमला भरपूर ओढण्याचं काम केलं, ठीक आहे. म्हणजे सगळ्यांच्याच घरात बघा सगळंच चालू असतं, म्हणजे एसी, फॅन, जे काही फ्रीज वगैरे जे काही सगळं सुरू असतं, टीव्ही म्हणा सगळंच सुरू असतं. त्यामुळे काय होतं, पॉवर खूप ओढली जाते, म्हणजे ह्यूज इलेक्ट्रिकल पॉवर यूज होतो. मग सो एक्सेसिव्ह करंट ड्रॉन फ्रॉम द ट्रान्सफॉर्मर पासून खूप सारं करंट घेतलं जातं, एक्सेसिव्ह घेतलं जातं. आणि ट्रान्सफॉर्मर कॅपॅसिटी तेव्हा जर इनसफिशियंट असली तर काय होतं, फ्यूज वायर मेल्ट होतो आणि सप्लाय शट डाऊन होतो. म्हणजे बघा उन्हाळ्यात आपण म्हणतो की हे लोक उन्हाळ्यातच लाईट का बरं घालवतात, हे इलेक्ट्रिसिटी वाले, ह्यांना म्हणजे काय आपण काय म्हणतो, थंडीत काय ह्यांना मरी येते का, पण ह्यांनी उन्हाळ्यातच लाईट घालण्याचं काम करतात, असं आपण त्यांना शिव्या पण देतो, ठीक आहे. त्याचं कारण हे होतं, त्याचं कारण असं झालं की सप्लाय शट डाऊन झाला आणि त्यालाच आपण ओव्हरलोडिंग झालं किंवा ओव्हरलोड झालं असं म्हणतो, ठीक आहे. मग आता बघा फ्यूज वायर आपण सांगितलं तर फ्यूज वायरचा बेसिक कन्सेप्ट काय, आपल्याला फ्यूज वायर कशाच्या बेसिसवर मग आपल्याला ते फ्यूज वायर निवडलं जातं, हाही क्वेश्चन पडणं साहजिक आहे. मग पहिली गोष्ट आहे मेल्टिंग पॉईंट, त्या फ्यूज वायरची मेल्टिंग पॉईंट ही प्रिसाइज असली पाहिजे, म्हणजे करंट जर वाढलं तर मेल्ट ते लगेच व्हायला पाहिजे असं पण आपल्याला पाहिजे. दुसरी गोष्ट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, आता मेल्टिंग पॉईंटचं ठीक आहे तो मेल्ट होईल पण त्याच्यात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्या लेवलला पण झाली पाहिजे. दुसरी गोष्ट स्टॅबिलिटी, म्हणजे ते जास्त काळ टिकून पण राहील पाहिजे. ह्या 3 गोष्टी लक्षात घेऊन आपण फ्यूज वायर निवडण्याचं काम करतो. मग आता आजकालच्या दिवसाला म्हणजे आजकाल एमसीबीज ह्या होम मध्ये खूप यूज केल्या जातात. एमसीबीज म्हणजे काय, मिनिएचर सर्किट ब्रेक, म्हणजे ते ऍडव्हान्स फॉर्म ऑफ फ्यूज हे आपल्याला म्हणता येईल एमसीबी आहे. व्हेन करंट इन सर्किट सडनली इन्क्रीज दिस स्विच ओपन्स अँड करंट स्टॉप्स, म्हणजे जर सर्किट मधलं करंट एकदमच वाढलं तर ते स्विच काय होतं, ओपन होतं आणि करंट फ्लो व्हायचं स्टॉप होतं, म्हणजेच ते स्विच खाली पडतं बघा, आपण ऑन केलेलं असतं ते ऑफ होऊन जातं, म्हणजे आपोआप तिथे आगीचा
काय जो असतो दुर्घटना, आगीची जी दुर्घटना आहे ती टाळली जाते. अशा प्रकारे हे आजचं होतं, हे जरा कन्सेप्च्युअल लेक्चर होतं. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये प्रश्न विचारायचं विसरू नका, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.